हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ब्लॉग तर मी सकाळी शूट केला थोडासा. येऊ उठ. ब्लॉग तर मी सकाळी थोडासा शूट केला किचनमध्ये आणि त्याच्यानंतर डब्यावरनं उतर खाली. उतर. नुसती रडते, नुसती त्रास देते, मार खाते नुसती. सकाळी किचनमध्ये केला होता ब्लॉग शूट आणि त्याच्यानंतर मग काय केलंच नाही. जेवण वगैरे बनवलं होतं सकाळीच. मी जायचं होतं शाळेमध्ये पण उठलीच नाही ही. त्याच्यामुळे मग शाळेत आज पण दांडी झाली शाळेची. शाळा कालपासून आमची सुरू झाली आणि आम्ही काल पण गेलो नाही, आम्ही आज पण गेलो नाही. आणि तू रडायचा आवाज बंद नाही केला तर मार खाशील. बोलायचंय. एवढे कपडे आहेत माझ्याकडे धुवायला. एक बादली आहे, ही एक बादली तुटलाय लादी, ही एक बादली आहे आणि ती लादीचा रंग तसा झालाय, निघत नाही ते. ही एक बादली आहे, ही एक बादली कपड्यांची आहे आणि ही एक बादली कपड्यांची आहे. हे तर सगळे नवीन कपडे आहेत, ते थोडेसे पिळून काढायचे आणि हे धुवून काढायचे. आणि एवढी परिस्थिती खराब आहे ना, एवढे कपडे धुवायचेत मला. आणि वॉशिंग मशीन झाली आमची खराब. चादरींचं एक गाठोडं भरून ठेवलं. काय करू, किती कामं करायची. आणि ही मुलगी त्रास देते बघा. तुम्ही बघू शकता पसारा, हा पसारा सगळा. एक तर भिंत खराब झाली आहे, त्यात हे बघा ही भिंतीची वाट लावली आहे पूर्ण घराची. बाजूला ही पूर्ण भिंतीची वाट लावली आहे. आणि काही भिंती तर मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही. बघा हे बघा काय काय केलं आहे. भिंतीची पूर्ण वाट लावली आहे. ही पूर्ण भिंत बघा एवढी खराब केली आहे ना, एवढी पूर्ण खराब केली भिंत. आणि आता मंदिरे ठेवले मी ते. आणि इकडे पूर्ण बघा भिंत पूर्ण, एक तर ती खराब पण झाले, कन्स्ट्रक्शन पण खराब आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि इथं भिंतीला पूर्ण ते बघा ते पण हे केले, खराब केली पूर्ण भिंत. ही भिंत बघा किती तुम्ही साफ करणार, घर किती तुम्ही नीट ठेवणार. तुम्ही किती पण नीट केलं ना तर ही मुलगी राहू देणार नाही नीट. इकडे बघा दरवाजा, दरवाजाला सुद्धा तोडलं ठेवलं नाही आहे, सोडलं नाही आहे. हे बघा भिंत, तुम्हाला प्रत्येक भिंत बघा तुम्ही, एक प्रत्येक भिंतीची अशी वाट लागली आहे आमच्या. आणि वरून उभी राहते मध्ये मध्ये म्हणून हसते, दाखवते वरून काय काय केलं आहे बघा भिंत. भिंतीवरती आमच्या एवढी भिंतीची वाट लावली आहे ना, काय सांगू मी. पूर्ण भिंतीवरती कलर बिलर करून ठेवला आहे. आणि आमचा दरवाजा पण तोडला आहे बघा. हा दरवाजा पूर्ण भिंतीमध्ये घराची पूर्ण वाट लागली. आम्हाला ॲक्च्युली रिपेअरिंग करण्याची, रिपेअरिंग नाही, आम्हाला घरच चेंज करण्याची गरज आहे. हां दाखव, तिकडे पण दाखवा बोलते काय. हां हे बघा, हे बघा, हे बघा. तर मी आमचं हे प्लास्टिकचं मी कबड घेतलं होतं. ही जेव्हा झाली होती तेव्हा मी एक लहान विचार केला, छोटंसं कबड घेते ज्याच्यामध्ये हिचे म्हणजे कपडे पुरे ठेवता येतील. पण ते कबड तिला पुरतच नाही आहे. आणि ह्या कबडाची हालत बघा तुम्ही. वरती मी किती पण चांगलं लावलं ना तिथे, एक तर ती पेन्सिलनी चढते आणि वरती काय ना काहीतरी करते. आणि प्लस किती पण क्लीन केलं ना आपण, कितीही अख्खा दिवस जरी मी घालवला ना क्लिनिंग करण्यामध्ये, तरीसुद्धा माझं घर मला क्लीन दिसणार नाही. आणि ही मुलगी ना पसारा, मी ही गादी एक नवीन आणलेली, पण ना माझ्या बेडरूममध्ये आहे ना गादीला थोडंसं फंगल लागलं आहे आणि त्या भिंतीला थोडं रिपेअर करण्याची गरज आहे. मग ही गादी मी इथे फोल्ड करून ठेवली आहे. कारण आमच्या ह्या बेडवरती, आमचा रेग्युलर झोपण्याचा बेड आहे हा. हे बघा इथं पण भिंत खराब झाली आहे. त्या भिंतीला बघा तिने पूर्ण कलर केलं आहे. हे पूर्ण तिने टोटल तुम्ही बघा किती काय काय केलं आहे. इथे पण केलं आहे बघा, वर जाऊन तिथे सुद्धा केलं आहे बघा. तिथे काही बाकी ठेवलेलं नाही. दरवाजा बघा, हा दरवाजा आहे आमचा बेडरूमचा दरवाजा. हे बघा बेडरूमच्या दरवाजाच्या मागे, दरवाजावरती, दरवाजाच्या मागे
एक जागा तिने ठेवली नाही आहे बाकी. आणि हा पसारा नाही आहे ॲक्च्युली, हे आमचं हे कॅश काउंटची मशीन आहे. आणि हे बघा, मी हे वॉलपेपर मागवले होते. हे मिशोवरून मी वॉलपेपर मागवले होते. कितीला पडले ते मला एक्झॅक्टली लक्षात नाही, पण एवढेच नाही आहेत, अजूनसुद्धा आहेत. ते एक खाली ठेवलं. हे बघा, ह्यात आहेत दोन बॉक्स, ह्याच्यामध्ये 2 रोल्स. तर हे वॉलपेपर्स पण आम्ही मागवले होते. पण त्या रूममध्ये वॉलपेपर लावण्याची सोय नाही आहे. हे पण वॉलपेपर मी मागवलेले. हे पण 4 आहेत. हे 4 आहेत आणि हे 4 आहेत. 2-2चे आहेत. हे 2 आणि हे 2. तर ॲक्च्युली मी हे वॉलपेपर पण मागवले होते. तर ॲक्च्युली मी वॉलपेपर मागवलेत की जेणेकरून मला थोडंसं लाईट, मी विचार केला थोडंसं घराला, थोडंसं त्या बेडरूमला थोडंसं मी नीट करेल, वॉलपेपर वगैरे लावेल. आणि पण पाऊस काही जायला मागत नाही. पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत वॉलपेपर लावा, नाही तर अजून काय करा, काय उपयोग नाही आहे. वॉलपेपरचा काही फायदा होणार नाही. त्या रूममध्ये मी वॉलपेपर वगैरे लावला ना तरी पाऊस काही जायला मागत नाही आहे. आणि जोवर पाऊस नीट जात नाही तोपर्यंत काय खरं नाही आहे. म्हणजे वॉलपेपर लावून ते खराबच होणार आहे. त्याविषयी म्हणून मी विचार केला जाऊ दे, थांबते. आणि ती गादीसुद्धा मी आणली आहे, ते तुम्हाला दाखवली. तर ती गादीसुद्धा मी विकत आणली की त्या बेडवरची गादी खराब झाली, चांगली गादी खराब झाली आहे. ती फोमची गादी होती. तर आता ही मी आणली आहे, ती कापसाची असते ना, ती अशी ती वाली आणली. सॉफ्ट आहे पण कापसाची आहे. तर मी ही गादी आणली, थोडी स्वस्तात होती त्यापेक्षा. पण ही पण तिथे टाकू शकत नाही, कारण टाकली तर तिथे लगेच इमिडिएटली पाणी, मॉइश्चर असतं त्या रूममध्ये. तर त्याच्यामुळे आमचं वॉशिंग मशीन पण खराब झालं फक्त मॉइश्चरमुळे. आणि म्हणूनच हा डिसिजन घेतो आहे आम्ही की आम्ही घराचं थोडंसं सेल करण्याचा विचार करतो आहे. कारण की हे खूप वस्तूंची नासाडी होते. वस्तू वापरू शकत नाही, वस्तू खराब होत आहेत. तर त्याच्यामुळे तर हा आहे आमचा आजचा डिनर. आणि आज माझ्या गुन्नूच्या आवडीचं बनवलं आहे. चपाती बरोबर श्रीखंड. पुरी बरोबर बनवलं असतं, पण मी पुरी बरोबर बनवलं नाही, कारण की पुऱ्या तेलकट होईल, रात्रीची वेळ आहे ना, त्याच्यामुळे. पाणी आणायचं. तर पुरी बनवली नाही मी, कारण की तेलकट वगैरे होईल ना, म्हणून मी पुरी बनवली नाही. श्रीखंड आणि चपाती खाईल गुन्नू माझी. ये बाळा. हॅलो. आणि आता वाजलेत 11:15 आणि आम्ही आलोय व्लॉग एंड करण्यासाठी. म्हणजे राकेश अजून घरी पोचलेला नाही आहे. राकेश रिक्षामध्ये डोंबिवली स्टेशनला पोचला आहे तो. आणि आता मी विचार केला ब्लॉग एंड करते. ब्लॉग एंड करायला खूप टाईम केला मी, कारण की मी माझी कामं करत होते घरातली थोडीशी. राईट. मी विचार
विचार केला की थोड्यापर्यंत ब्लॉग एंड करते आणि नंतर मग बोलूया. आता मोर बघा. लागू सहप्रस्तुत विनोद गुल्हाटी विकुटेरा 8 फेब्रुवारी संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर. पुढे मला आईस्क्रीम कलर दातांमध्ये ॲक्च्युली आमच्याकडे खूप सारे वॉलपीस आहेत. शोपीस वॉलपीस नाही, खूप सारे शोपीस आहेत पण लावता येत नाहीत कारण की एकतर घरामध्ये भरपूर धूळ पण होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भिंतीचा प्रॉब्लेम आहे. भिंती खराब आहेत तर मला लावायला बरोबर वाटत नाही, मजा येत नाही. पहिले ते लावायची. तर माझ्याकडे खूप सारे शोपीस आहेत. माझ्याकडे खूप सारे शोपीस आहेत. इथेशी दाखवेल मी तुम्हाला माझं कलेक्शन. खूप आहे ते. हा मोर बघा किती सुंदर आहे. दाखवते. पण तुझी निखारवाली कशी? मेडिमिक्स साधारण सुगंधी साबणाच्या तुलनेत मेडिमिक्समध्ये आहे 18 जडीबुटी जे देतात तुमच्या त्वचेला. धूळ ॲक्च्युली बसते, खूप धूळ बसते. मेडिमिक्स आता 2 दिवसापूर्वी मी साफ केलेलं. तुम्ही बघू शकता. हा मोर, हा एक मोर पण आहे. हा इथे मी लावतो. आणि हा आहे चीता. वरती आहे एलिफंट ब्लॅक सिल्वर एलिफंट पण आहे. वरती आहे कॅमेल. पण खूप वस्तू आहेत. इतक्या वस्तू आहेत तर अनलिमिटेड वस्तू आहेत माझ्याकडे. पण लावण्याचा ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे. मी लावल्या बाहेर. तर मी माझ्याकडे शोपीस खूप आहेत पण लावायचा प्रॉब्लेम आहे. धूळ बसते आणि खूप कंटाळा पण येतो. थकते मी करून करून कामं. ही आमची फ्रेम आहे लग्नाची. तर मी आता ब्लॉग एंड करते आणि आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.